अलमट्टी धरणाच्या उंचीवाढी विरोधात कोल्हापूरच्या उदगाव इथे टोल नाक्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्वपक्षीय कृती समितीने हे पाऊल उचललं आणि आंदोलन छेडलेलं आहे। या आंदोलनामध्ये सर्वपक्षीय नेते सहभागी झालेत। पहलगाम हल्ल्यातील मृत्युमुखी आणि ऑपरेशन सिंदूरमधील शहीद जवानांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली। दरम्यान आंदोलनाच्या ठिकाणी येणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे असा प्रकार सुद्धा समोर आला। यावेळी संतापलेल्या माजी मंत्री सतेज पाटील यांनी थेट व्यासपीठावरून उतरत कार्यकर्त्यांकडे जात पोलीस अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। सरकारचं लेखक पत्र येईपर्यंत रस्त्यावरच बसणार असा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे। मागच्या लोकांना माझी विनंती आहे, सगळे रस्त्यावर येऊन बसा। आम्ही सुद्धा खाली येऊन आता रस्त्यावर बसणार आहे। जोपर्यंत शासनाचं पत्र लेखी आम्हाला येत नाही, 21 तारखेची बैठक आहे, त्याचं आमंत्रण निमंत्रण आम्हाला अधिकृत या ठिकाणी येत नाही, तोपर्यंत चक्का जाम नाही। हे मग आम्हाला भाषणच करायची होती तर मग कोल्हापुरात आम्ही सगळ्यांनी केली असती, कुठल्या तर हॉलला केली असती। आजचा निर्णय हा चक्का जामचा निर्णय या ठिकाणी आहे। जोपर्यंत शासनाचं पत्र येत नाही तोपर्यंत या ठिकाणी इथून हलणार नाही। या ठिकाणी स्वतःच्या डोळ्यांनी आपली घरं पडलेली दुर्दैवाने पाहिली। अशा सगळ्या शेतकऱ्यांच्या लोकांच्या भावना जोपासण्याकरता आम्हाला पूर्ण हायवे सुद्धा बंद करावा लागला, तरी या शेतकऱ्यांच्या ताकदीने आम्ही तो हायवे बंद करू आणि या झोपलेल्या राज्य सरकारला भाग पाडू की तुम्ही कर्नाटक सरकारशी चर्चा करून जे काय हा अलमट्टी धरणाच्या उंची बाबतीत या ठिकाणी निर्णय होतोय त्याच्यातला एक तोडगा काढून मार्ग काढला पाहिजे। मागाशी विशालरावनी चांगला मुद्दा मांडला की या ठिकाणी आपलं सरकार करतं, आपण पहिलं तर या ठिकाणी कायद्याचे सुद्धा मार्ग स्वीकारले पाहिजे। कुठेतरी राज्य सरकारने कोर्टात केस दाखल केली पाहिजे। केंद्र सरकार असेल, कर्नाटक सरकार असेल किंवा कुठलं सरकार आहे ह्याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही, पण अलमट्टीची उंची वाढू द्यायची नाही। त्यासाठी म्हणून भले अलमट्टीत जाऊन जरी आंदोलन करायला लागेल आणि ही आपली एकंदरीत सातत्यानं परंपरा सीमा भागाच्या वेळेला सुद्धा सातत्यानं महाराष्ट्रामध्ये घुसून आपण कर्नाटकामध्ये आंदोलन केलं। निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये जर अलमट्टीला जाऊन आंदोलन करायचं झालं तरी सुद्धा आपण तेवढीच ताकद आणि तेवढी जिद्द आपल्यामध्ये बाळगूया।